नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे जलभक्षिणी. ती अमावस्येची रात्र. दिवसभर काम करून थकलेल्या मनाला शांत करायला एक लाँग ड्राईव्ह माझ्यासाठी नेहमीच पर्वणीची असते. रात्रीची सुटणारी शांतता आणि त्यात मंद अशी पावसाची रिमझिम, गाडीमध्ये चालू असणारा रेडिओ, त्यामधली रोमॅन्टिक गाणी, अगदी स्वर्गसुखाची व्याख्याच म्हणता येईल. माझी सेकंड शिफ्ट रात्री 11ला सुटते. ऑफिसपासून माझं घर 1 तासाच्या अंतरावर आहे, पण माझ्या कारमधून ते अंतर फारसे जाणवत नाही. घड्याळात 11चे ठोके पडले आणि नेहमीप्रमाणे मी माझी बॅग घेतली आणि घरी यायला निघालो. पावसाची रिपरिप चालू होती. मंद वारा शरीर आणि हाडं दोन्ही गोठवून टाकत होता. मी गाडी स्टार्ट करून हीटर सुरू केला आणि घरी जायला निघालो. रस्त्यावरची शांतता आता रोजचीच झाली होती. गाडी वळण घेत माझ्या घरापर्यंतचे अंतर कमी करत होती. 93.5 रेड FM एक कहाणी ऐसी भी. माझा विचारचक्राला अडथळा आणत रेडिओचा आवाज घुमला. हॉरर गोष्ट म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय. मी रेडिओचा आवाज वाढवला आणि गोष्ट ऐकण्यात मग्न झालो. क्या आपने कभी रात के समय सुनसान सड़क पे अकेले गाड़ी चलाई है? अगर आपकी हाँ है तो क्या आपने भी ऐसे ही रात के समय कुछ हॉन्टेड एक्सपीरियंस किया है? आज की ये कहानी ऐसी ही एक शख्स पर है जिसे रात में लॉन्ग ड्राइव बहुत पसंद थी. विकास एक 26 साल का नौजवान एक मल्टीनेशनल कंपनी में डिज़ाइन इंजीनियर की पोस्ट पे काम करता था. उसकी शिफ्ट चेंज होती रहती थी, कभी सुबह, कभी दोपहर, तो कभी रात. फ़िलहाल तो विकास की सेकंड यानी दोपहर की शिफ्ट चल रही थी, दोपहर के 3 से लेकर रात 11 बजे तक. इसलिए विकास ऑफिस से रोज़ देर रात निकलता था. आज भी ऐसे ही 11 बजे विकास अपने घर को जाने के लिए निकला. अमावस्या की रात थी. धीमी धीमी बारिश की बूंदें और जमा देने वाली ठंड विकास की रूह को बर्फ़ की तरह ठंडा करती जा रही थी. विकास ने गाड़ी स्टार्ट करते ही एसी को हीटर मोड पे रखा. बाद बदन को थोडी राहत मिली. कमाल आहे बुवा, सेम माझी स्टोरी सांगून राहिले काय? आज रेडिओवाले, डिझाईन इंजिनियर, 3 ते 11 शिफ्ट आणि गाडीमधला हीटर चालू करणे आणि त्यात आजही अमावस्या. रेडिओच्या विचारात गुंतलो असताना एक कार मोठ्याने हॉर्न वाजवत मला वेगाने ओव्हरटेक करून बाजूने निघून गेली. तिचा वेग इतका होता की एक वेळासाठी माझी गाडीसुद्धा बिथरली. मनातल्या मनात 2-4 शिव्या हसडून मी पुन्हा गोष्ट ऐकण्यात मग्न झालो. गाड़ी चलाते चलाते अकेलापन ना लगे इसलिए विकास ने रेडियो ऑन किया था, लेकिन रेडियो पे गाने के अलावा कुछ भूतिया कहानियाँ चल रही थी. विकास वैसे तो डरपोक आदमी है, लेकिन भूतों की कहानियाँ सुनना उसे बहुत अच्छा लगता है. कहानियाँ सुनते सुनते विकास कहानियों में खो गया था कि अचानक से एक कार बहुत तेज़, मानो 100 की रफ्तार से उसे ओवरटेक करके आगे चली गई. उस गाड़ी की रफ्तार इतनी तेज़ थी कि थोड़ी देर के लिए विकास भी हक्का बक्का रह गया. माझ्या मनात थोडी का होईना पण शंकेची पाल चुकचुकली. गाडीमध्ये हॉरर गोष्ट ऐकणे आणि त्यात आता थोड्याच वेळापूर्वी कार ओव्हरटेकची घटना माझ्यासोबत घडली होती. मी न राहून रेडिओज बंद केला. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. पण मानवाचं मन बिनभरवशाचं ना. उत्सुकतेची परिसीमा गाठली की तो हव्या त्या गोष्टी करायला लागतो. यात त्याला स्वतःचा फायदा होईल की तोटा याचंही भान राहत नाही. शेवटी याच उत्सुकतेपोटी मी पुन्हा रेडिओ चालू केला. गोष्ट कंटिन्यू चालू होती. विकास की गाड़ी जैसे जैसे अपना रास्ता काट रही थी वैसे वैसे वो शमशान के बाजू वाली नदी के नज़दीक आ रहा था. मला आठवलं की माझ्या घरी जाण्याच्या मार्गावर स्मशानभूमी आणि लागूनच एक नदी वाहते. कई लोगों का ये मानना था कि उस नदी में अमावस्या की रात वो निकलती है. जलभक्षिणी. हा जलभक्षिणी हा कसला नाव आहे? आतापर्यंत गोष्टीमध्ये सर्व तंतोतंत खरं वाटत होतं.
माझी ऑफिस शिफ्ट, अमावस्येची रात्र, गाडी ओव्हरटेक करून जाणे वगैरे. पण हे जलबक्षिणी काय नवीन प्रकार आहे. जैसे ही विकास की गाड़ी उस नदी के पास आई तो उसने देखा कि दूर नदी के उस पार एक बहुत ही खूबसूरत औरत विकास को बहुत ही प्यार से देख रही थी. विकास तो मन जैसे ही उसके काबू में चला जा रहा था, वो उसके पास खींचा चला जा रहा था. विकास पूरी तरह से उसके आगोश में आ गया था. वो क्या कर रहा था, कहाँ जा रहा था, उसे खुद पता नहीं था. जब वो उस जलभक्षिणी के पास पहुंचा तो उसके होश ही उड़ गए. उसकी बची खुची ताकत भी जैसे खत्म हो गई. वो औरत एक चलती फिरती राक्षस की तरह दिख रही थी. आंखें पूरी तरह से लाल, नाक तो चेहरे पे थी ही नहीं, और मुंह तो जैसे शार्क की तरह बड़ा, उसमें बड़े बड़े दांत थे, जैसे कि एक झटके में किसी को भी नोच ले. ये जलबक्षिणी पूरी तरह जलपरी से विपरीत थी. विकास को जब होश आया तब तक बहुत देर हो चुकी थी. वो उस जलभक्षिणी के चंगुल में पूरी तरह फंस गया था. उसकी आखिरी दर्द से भरी चीख सुनने वहाँ कोई भी नाही था. मी लगेचच रेडिओ बंद केला. हां, काहीही सांगतात म्हणे जलबक्षिणी, आणि तेही जलपरीच्या विरुद्ध रूप. मुळात जलपरी ही संकल्पनासुद्धा एक अंधश्रद्धा आहे. जलपरी सत्य असण्याचा एकही ठोस असा पुरावा नाहीये. जसजशी माझी गाडी त्या नदीजवळ येऊ लागली तसतसं माझ्या मनात एक दडपण येऊ लागलं. माझ्या बाबतीत सहसा असं कधी घडलं नव्हतं. योगायोगाने माझं आयुष्य भरलेलं आहे, पण इतक्या अचूक योगायोग क्वचित एखाद्याच्या आयुष्यात पाहायला मिळतात. माझी गाडी जसजशी नदीचा पूल क्रॉस करू लागली तसतसं मी नदीच्या पलीकडे पाहिले. आधी काही जाणवले नाही, पण अंधाराला डोळे सारावले. मला नदीच्या दुसऱ्या टोकावर पुसटशी हालचाल जाणवली. मी त्वरित गाडी थांबवली आणि नीट निरखून पाहू लागलो. पण तेवढ्यात हलक्या हालचाली शिवाय दुसरं काहीच दिसले नाही. जणू एक मानवी हालचाल वाटावी अशी असावी. एक शेवटचा उपाय म्हणून मी माझा मोबाईल काढला. माझ्या मोबाईलचा कॅमेरा तेवढा कॅपेबल होता. झूम इन करून मी त्या दिशेने कॅमेरा फिरवला तेव्हा सगळ्यात पहिला धक्का माझ्या मनाला बसला. माझ्या उघड्या डोळ्याने ती पुसटशी हालचाल जाणवत होती. त्यामध्ये काहीच कॅमेरामध्ये दिसत नव्हते. असं कसं होऊ शकतं? मला काहीतरी मोठी गडबड वाटली. इकडे जास्त वेळ थांबून स्वतःचा जीव डोक्यात घालणे काहीच फायदा नाही. असेल तर तो तोटाच. मी ताबडतोब गिअर टाकला आणि गाडी चालू करून पुढे चालायला निघालो. काही अंतर कापले असताना की एक मधुर संगीत माझ्या कानावर पडला. नीट लक्ष देऊन ऐकलं तर ते संगीत त्या नदीच्या पुलाकडून येत होतं. पण अशी गोष्ट इकडे वाकण्याजोगी नव्हती. ती म्हणजे आवाजाचे वहन करण्याचे कार्य वारा करतो. लांबचा आवाज आपल्याला वाऱ्यामुळे ऐकू येतो. वाऱ्याची दिशा आपल्याकडे असली तरी या आवाजाप्रमाणे गंध म्हणजे वास त्या वहन करण्याचे कार्य देखील वाराच करत असतो. म्हणून जंगलात एखाद्या हरणीचा गंध लांब उभ्या असलेल्या सिंहाला या वाऱ्यामार्फत कळतो. पण आत्ताच्या घडीला जिकडे मी होतो तिकडे 12 वाजता वाऱ्याचा एक साधं छोटं पान देखील हलत नव्हतं. आणि तरीही इतक्या दूरवरचा मधुर संगीताचा आवाज माझ्या कानापर्यंत कसा येतो? माझ्या मनाचा ठाव ठिकाणा राहिला नाही. आता काही क्षणापूर्वीच रेडिओवर अशीच गोष्ट ऐकत होतो आणि तेच माझ्यासोबतही घडत होतं. माझं मन त्या आवाजाच्या दिशेने खेचलं जात होतं. मी तिच्या संमोहन कक्षात प्रवेश करत होतो. मला आजूबाजूच्या सर्व दुनियेचा विसर पडला. मी माझी गाडीमधून उतरून तिच्याकडे खेचलो जाऊ लागलो. माझं मन क्षणाक्षणाला एक शेवटची जाणीव देत होतं. प्रत्येक आतमध्ये वसलेल्या अंतर्मनाची हास असेल बहुतेक. मला जाणीव होत होती, तिकडे जाऊ नकोस, तिकडे धोका आहे. पण मन जेव्हा शरीरावर, हृदयावर हवी होतं तेव्हा त्याला अडवणारं कोणीच नसतं. मी तिथपर्यंत आपसुकच पोचलो. मला फक्त तिचा चेहरा दिसत नव्हता. जाणीव शून्य डोळे फक्त तिच्या सौंदर्याकडे पाहत होतो. मोरासारखे निळेशार डोळे, उबट पण धारदार नाक, गुलाबी पाकळ्या दुमडाव्या त्याप्रमाणे होठ. तेच होठ तिने मला जवळ उघडले.
एका क्षणात तिचे रूप पालटले. सत्यातून असत्याकडे, सज्जनातून दुर्जनाकडे, चांगल्यातून वाईटाकडे. आणि तिचे रूप सौंदर्य कुरूपतेमध्ये बदललं. कुरूपता कसली? राक्षसी बदल म्हणा ना. माझ्या उभ्या आयुष्यात मी असलं काही पाहिलं नसेल. माझे कायमचे डोळे मिटण्याआधी तिची एखादी राक्षसाप्रमाणे भासणारा जबडा मला दिसला. ते जीव पिळवटून टाकणारं दृश्य पाहून भीतीने अथवा कशाने तरी पण मी संमोहनातून बाहेर आलो. म्हणून कमीत कमी मरताना तरी तिचे खरे रूप मला पाहायला मिळाले. तिचे निळेशार असणारे डोळे आता लाल भडक झाले होते. नाक तर नव्हतंच, पण तोंड तंतोतंत शार्क माशासारखे होते. त्यामधले ते माझ्या मांसाला खाण्यासाठी आसुसलेले मोठे मोठे दात होते. काळीच चिडून जाणाऱ्या स्मशानातली शांतता भंग करत दूर कुठून तरी रेडिओचा आवाज घुमू लागला. तो दोस्तों, ये थी आज की जल बख्शिनी की सच्ची कहानी. इस कहानी का लीड रोल विकास था, लेकिन उसका असली नाम कुछ और ही है. लेकिन उसी के परिवार ने उसका असली नाम लेने से मना कर दिया है. तो मिलते हैं अगली कहानी लेकर. धन्यवाद मित्रांनो. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.